सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आज अजित पवार यांची भेट घेण्याची शक्यता आहे। सकाळी 10 वाजता मंत्रालयात ही भेट होणार असल्याचं म्हटलं जात आहे। गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर निधी वाटपावरून अनेक चर्चा सुद्धा होत आहेत। संजय शिरसाट यांनी बराचसा या सगळ्या संदर्भात नाराजी कधी प्रत्यक्षपणे कधी अप्रत्यक्षपणे व्यक्त सुद्धा केलेली होती। त्यामुळे या सगळ्या घडामोडीनंतर आज शिरसाट आणि दादांच्या भेटीमध्ये नेमकी काय उकल होतीये, काय फलश्रुती होतीये हे पाहणं महत्त्वाचं असेल। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री आचार्य प्रधान यांच्याकडे। भाग्यश्री, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? मंत्रालयात सकाळी 10 वाजता दोघांमध्ये भेट होणार आहे। गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर चर्चा आहे की आपल्या खात्याला निधी मिळत नाही, प्रसंगी मिळालेला निधी इतरेतर वळवला जातो असं शिरसाट बऱ्याचदा कधी प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे सुद्धा बोललेले आहेत। आज या भेटीत नेमका हाच मुद्दा शीर्षस्थानी असण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। नक्कीच लागवी, हाच मुद्दा आज खरं तर महत्त्वाचा आहे आणि हाच मुख्य मुद्दा आजच्या बैठकीत राहणार आहे। सकाळी 10 वाजता अजित पवार आणि शिरसाट यांची भेट होणार आहे। सामाजिक न्याय विभाग जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे। यामध्ये जे हॉस्टेल्स आहेत विद्यार्थ्यांचे त्यांचा समावेश येतो, या व्यतिरिक्त आदिवासी पाड्यांवरचे जे निधी असतात त्यांचा समावेश येतो। अशा बऱ्याच गोष्टींचा यामध्ये समावेश येतो आणि तळागाळातल्या लोकांना कशा पद्धतीने सरकारकडून मदत करता येईल, कशा पद्धतीने त्यांच्यापर्यंत योजना पोहोचवता येतील यासाठी ह्या विभागाची खरं तर स्थापना केलेली आहे। मात्र या विभागात आम्हाला पैसे मिळत नाहीत आणि त्यामुळे कोणत्याही योजना आम्हाला सुरू करता येत नाहीत, नवीन योजना काढता येत नाहीत, अशा पद्धतीची जी नाराजी होती ती शिरसाटांनी वेळोवेळी व्यक्त केलेली पाहायला मिळाली होती। या व्यतिरिक्त जर बघितलं तर याआधी शिरसाटांनी असं देखील सांगितलं होतं की मला जो देण्यात येणारा निधी आहे तो लाडकी बहीण योजना असो किंवा इतरच ज्या योजना नव्याने सरकारने सुरू केल्या त्याच्यामध्ये वळवला आहे आणि माझ्यापर्यंत ते पैसे जे आहेत माझ्या खात्याचे ते येतच नाहीत। त्यामुळे मला प्रश्न पडतोय, मी लोकांना काय उत्तर देऊ? मी ज्या खात्याशी मी संबंधित मंत्री आहे त्या खात्यातील लोकांना मी कशा पद्धतीने सामोरं जाऊ, अशा पद्धतीची वल्गना देखील त्यांनी याआधी केलेली पाहायला मिळाली होती। आणि ह्यामध्ये त्यांनी अजित पवार यांना डायरेक्टली दोषी पकडलेलं होतं की अजित पवारांकडे अर्थ खातं आहे आणि त्यांनी याकडे सगळ्यामध्ये लक्ष देणं अपेक्षित आहे, अशा पद्धतीची वाच्यता देखील शिरसाटांनी पत्रकारांशी बोलताना माध्यमांशी बोलताना केलेली पाहायला मिळाली होती। आणि त्याच संबंधात आज ही अत्यंत महत्त्वाची बैठक पाहायला मिळते। खरं तर शिरसाट सध्या सगळ्याच बाजूने वादाच्या भोवऱ्यात आहेत आणि त्यातच आज त्यांच्या खात्यासाठी अजित पवारांकडनं निधीसाठी होत असलेली चर्चा ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते। काल खरं तर एक अशी बातमी होती की शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांना नेहमीच वाचवलं जातं असा सूर अजित पवारच्या नेत्यांनी व्यक्त केलेला होता। प्रत्येक वेळी आमच्यावर दबाव आणला जातो असं देखील त्यांनी म्हटलं होतं। आणि या सगळ्या पार्श्वभूमीनंतर देखील आज अजित पवार शिरसाटांना भेटतायत आणि निधी वाटपा संदर्भात चर्चा करतायत। नेमके ते काय चर्चा करणार हे सगळं बघणं आज अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे। लागली, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।